महाशिवरात्रीचा दिवस आणि अचानक जावं लागलं होतं मला गावाला, ते पण ट्रेननं. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती मॉर्निंगला 4 वाजता उठण्यापासून. मम्मी माझी लवकरच उठून गेली होती, ते पण 3:30 वाजता, कारण की तिला जायचं होतं अकोला. तिच्या माताजीची पूजा होती, म्हणजे निर्मला मातेची पूजा होती, त्यासाठी मम्मीला अकोल्याला जायचं होतं. खूप सगळे लोक होते, म्हणजे तिच्या सोबतचे जे पण माताजींची जे टीम आहे पूर्ण, ते सर्वजण एकत्र जाणार होते अकोल्याला. तर मम्मीला फायनली सोडून दिलं मी सकाळी 5:30च्या ट्रेननी आणि घरी आली. सर्वात पहिले मी पिली गरम पाणी, जसं की तुम्हाला माहीतच आहे मला पोट कमी करायचं, त्याच्यासाठी मग मी आता गरम पाणी पिणं चालू केलंय. मग घरातले पटपट कामं करून घ्या म्हटलं. महाशिवरात्री निमित्त मंदिरातही जायचं होतं, पूजाही करायची होती. मग झाडू पोछा भांडे सब क्लीन करून टाकलं मी आणि काढली होती घराबाहेर सुंदर अशी रांगोळी. मला रांगोळी चांगली काढता येते, पण मी हे फास्टमध्ये काढली होती. म्हटलं चला मिटण्यातच जाते म्हटलं, तर काही फायदा नाही आहे म्हणून काढली आणि तयार झाली होती. अंघोळ वगैरे करून आल्या तर माझ्या घरी. मग यांच्यासोबत मी गेली होती पायी मंदिरामध्ये. आणि भाई मंदिरामध्ये एंटर केल्याच्या नंतर इतकं छान वाटत होतं ना, लोकांचा उत्साह इतका असते ना. असं नाही की महाशिवरात्रीच्या दिवशीच जातात लोक, इतर दिवशी सुद्धा जातात, जास्त प्रमाणात नाही जात पण जातात. लोकांना आजकाल हौस आहे मंदिराची पूजा वगैरे करण्याची. तर आतमध्ये एंटर केल्यावर बघू शकता इतकी जास्त गर्दी होती आणि तिथे छान अशी शिवजीची अशी छान असा स्टॅच्यू ठेवला होता आणि इतका छान, म्हणजे खूपच सुंदर दिसत होता. मग अंदर एंट्री करायसाठी थोडं कष्ट करून जावं लागलं होतं. नेहमी तर समोरूनच जावं लागते, पण यावेळेला कष्ट करून जावं लागलं होतं. आतमध्ये बघू शकता इतकी जास्त लाईन लागली होती, गर्दी होती सर्वांची मंदिरामध्ये दर्शन करायला जाण्यासाठी. आणि इकडे छान अशी रंगोळी काढली होती, जसं की तुम्ही माझ्या पहिल्याच्या व्लॉगमध्ये पाहिलंच होतं. कालच्या व्लॉगमध्ये तिथे रंगोळीचं प्रिपरेशन रात्रीच चालू होतं आणि इतकं मोठा टिक्का मला लावून दिला होता. आणि टिक्का लावल्यावर माझं डोकं जरा शांत झालं होतं, भन्नाट वाटत होतं नाही तर त्याच्या अगोदर. मग घेतली होती उसळची प्लेट आणि उसळ खाऊन टाकलं होतं. तर मी पूर्ण उसळ नाही खाल्लं होतं, कारण की थोडं मला ते तिखट वाटत होतं, त्याच्यामुळं मी नव्हतं खाल्लं आणि घरी आणलं होतं ते उसळ. मग तिथे थोडासा व्हिडिओ फोटोज क्लिक केले आम्ही बढियापैकी. तसं माझे व्हिडिओ फोटो क्लिक कोणी करून देत नाही नेहमी, त्या पोरी होत्या त्यांच्या सायांना छानपैकी फोटो व्हिडिओ काढून टाकले. तिथे भेटल्या होत्या वहिनी, तर वहिनी म्हणे की मलाही घे म्हणे व्हिडिओमध्ये. म्हटलं चला ठीक आहे. गजानन बाबाची फोटो सुद्धा घे म्हणे. मग त्यांचा पण शूट केला. घरी आली आणि सर्वात पहिले मस्तपैकी पंचामृतानं अभिषेक केला शिवलिंगावर. छान अशी पूजा केली मस्तपैकी. आणि माझी पूजा तुम्ही बघू शकता, माझं मंदिर तुम्ही बघू शकता, किती छान वाटत होतं, इतकं सुंदर वाटत होतं ना की मन प्रसन्न झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर मी थोडं रिलॅक्स बसते म्हटलं, तर माझी मनू बघू शकता कशी पसरली होती माझ्याजवळ येऊन. मग साबुदाणा वडे बनवले होते टेस्टी असे आणि खाऊन घेतले होते, कारण मला खूप जास्त भूक लागली होती. सोबतच छान अशी चटणी बनवली होती, बस इतकंच खाल्लं होतं. मग काहीच खाल्लं नाही मी दिवसभर. आणि संध्याकाळी या पोरी आल्या, त्यांच्या गोष्टी ऐकल्या. सो बाय गाईज.